आज परत माहेरी निघाले होते आणि माहेर जवळ असण्याचा ना एकच फायदा आहे की सारखं जाता येतं. मग आज परत मी निघाले होते आणि यांनी नव्हते आम्हाला सोडायला, पप्पा सोडायला येणार होते कारण यांनी कामाला गेले होते. मग पप्पाला म्हटलं सोडा आम्हाला. मग पप्पाने घरी सोडला आणि पप्पा गेले कामाला. त्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि मग नंतर दीदी आणि मी निघालो फिरायला. म्हटलं सोनाराच्या दुकानामध्ये जायचंय, थोडं सोने खरेदी करायचं आमचं चालू आहे. त्याच्यामुळेच आम्ही निघालो होतो आणि सोनाराच्या दुकानामध्ये खरेदी वगैरे केली. त्याच्यानंतर मग काय आमच्या मॅडमची गाडी आली होती 4 व्हीलर स्पेशल. मग त्याच्यामध्ये बसून आम्ही परत घरी निघालो होतो आणि आमच्या अद्विकला ना असं गाडीमध्ये बसायला खूप आवडतं. त्याच्यानंतर घरी गेलो आणि बघितलं का याचं रडू. म्हणजे अद्विकला ना खरं तरी ते यायला आवडतच नाही. माझं माहेर म्हटलं की त्याला काय होतं काय माहिती, पण तो नाही राहत, कोणाकडे जात नाही, असं रडत बसतो दिवसभर. त्याच्यानंतर यांनी आले होते आणि मग आमच्या म्हातारीला बाय बाय केलं आणि आम्ही निघालो घरी. कारण माझं एवढं डोकं वगैरे दुखत होतं ना, तर म्हटलं चला बाबा जाऊया. घरी आल्यानंतर सगळ्यांना हे जोडवे माझं दाखवायचं चाललं होतं. आता हे जोडवे कोणी केलेत तर माझ्या भाऊरायाने केले होते मला हे जोडवे. क्यूट नाजूक असे, कारण माझ्या पायामध्ये ना असे जाड जोडवे 3 भाराचे, माझ्या सासूबाईंसारखे ते जोडवेत. तर म्हटलं मला नाजूक असे जोडवे पाहिजेत. मग त्याने मला हे जोडवे केले होते. ड्रेसवरती जीन्सवरती वगैरे छान वाटतील ना, त्याच्यामुळेच केले होते आणि मस्त वाटत होते. मग ते सगळ्यांना मी दाखवत होते आणि त्याच्यानंतर ना थोड्या वेळाने साप निघाला होता आमच्या घरी. म्हणजे एवढी भीती वाटत होती ना, पार्किंग मध्ये साप आला होता. साप नव्हता तर नाग होता हा. एवढी भीती वाटत होती. का माहितीये का, पप्पानी त्या सापाला मारलं ना, तर त्या सापाने उडी मारली पप्पाच्या अंगावर. त्याच्यामुळे ती जास्त भीती वाटत होती. मग पप्पाने त्या सापाला मारलं आणि तिकडे लांब फेकून दिलं आणि हा साप खरं तर ना आमच्या बाजूचा प्लॉट खणलाय ना, तिथूनच आला होता. आता एवढीसा साप आहे, अजून किती असतील आणि किती नाही, भीती वाटत होती आम्हाला. कारण आमचे लेकरं ना तिथेच खेळत असतात, त्याच्यामुळे या सापाची ना भीती जास्त मनात बसलेली आहे. त्याच्यानंतर मग काय यांनी मी पाणी आणायला गेलो होतो, प्यायचं पाणी आणायला गेलो होतो आणि आमचा अद्विक ना तिथे मस्त असा खेळत होता. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.